जय आदिवासी जय जोहार. निसर्गातील पाच पाली आंबा उंबर बोर जांभळ रुई. आदिवासी हा निसर्गपूजक आहे मित्रांनो. तर ह्या पाच पालीचं महत्त्व काय आहे आणि ही पाच पाली कधी वापरली जाते, केव्हा वापरली जाते, आदिवासी संस्कृती नेमकी ह्या पाच पालीचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला मी मित्रांनो सांगत आहे. तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. तर चला, निसर्गातील ही पाच पाली आंबा उंबर बोर जांभळ रुई ही सह्याद्रीच्या आदिवासी भागांमध्ये सर्वच ठिकाणी आढळून येते. तर आदिवासी निसर्गपूजक आहे. झाडाझुडपांना पशु प्राण्यांना आदिवासी त्यांना देव मानतो, त्याची पूजा करतो. ही जी पाच पाली आहे ती प्रत्येक विधीमध्ये लागते. आदिवासींमध्ये 12 विधी आहेत, त्या प्रत्येक विधीमध्ये लागते. पण तुम्हाला काही मी 2-4 विधी सांगत आहे. तर मानवाचा जन्म झाल्यानंतर 5 दिवसांनी पाटा पूजला जातो. त्या पाट्यावर खेकडा मासा, दही भात, साबर, बाराबळी आणि 5 पाली काही ठिकाणी ठेवली जाते. माणूस मोठा झाल्यानंतर माणसाचं लगीन केलं जातं. त्या लगीन कार्यामध्ये प्रथम देवाक काढलं जातं. देवाक निघाल्याशिवाय आपलं लगीन कार्य पूर्ण होत नाही. त्या देवकाला काय लागतं तर ही पाच पाली लागते. आंबा उंबर बोर जांभळ रुई ही निसर्गामध्ये आढळणारी ही पाच पाली लागते. दगडाचा दिवा, सागाचा आठवा, तागाचा यठना, तिळाचं त्याल, म्हणजे हे निसर्गामध्ये जे साहित्य आहे ना ते लागतं मित्रांनो. ही पाच पालीचं खूप महत्त्व आहे. माणूस मेल्यानंतर माणसाला गाडलं जातं. जसं ह्या निसर्गपूजक आहे, ह्या निसर्गाची पूजा करतो, ह्या निसर्गाच्या वावरामध्ये तो राहतो जगतो, त्याच निसर्गामध्ये त्याला विलीन केलं जातं, म्हणजे त्याला गाडलं जातं. तेव्हा त्याच्या तोंडावरती ही पाच पाली ठेवायलाच लागते. जर पाच पाली नाहीच भेटली काही ठिकाणी तर आंब्याचा डगळा असेल हा त्याच्या तोंडावर ठेवला जातो. म्हणजे ह्या पाच पालीला खूप महत्त्व आहे मित्रांनो. आणि तुम्ही लगीन कार्यामध्ये जे मांडव डगळे घेऊन येतो आपण, मांडव डगळे कोणते घेऊन येतो? आंबा उंबर जांभळ याचेच घेऊन येतो. म्हणजे हे प्रत्येक वेळेस लागते. ज्या मुंढवळ्या असतात त्या रुईच्या फुलांच्या, म्हणजे प्रत्येक वेळेस ही पाच पाली लागते आणि तिचं खूप महत्त्व आहे. आपल्या गावचा उरूस म्हणजे काय? जत्रा. तर त्या जत्रेला तुम्ही तुमचं कुळदैवत ग्रामदैवत असेल, बैरोबा असेल, वाघोबा असेल, वरसुबाई असेल, कळसुबाई असेल, रानूबाई असेल, सतुबाई हे निसर्ग दैवत आहे. त्या निसर्ग दैवतांना जे मांडव डगळे घेऊन येतात तर कोणते घेऊन येतात? हेच घेऊन येतात मित्रांनो, हेच पाच पालीचे. म्हणजे आदिवासी ह्या निसर्गाला पूजतो. निसर्ग तो वाचवीत आलेला आहे. आंबा म्हणजे तो फळं देतो, उंबर तो फळं देतो, म्हणजे जांभळ तोही फळं देतो, बोर फळं देतो. म्हणजे आपण निसर्गपूजक आहे. निसर्गाची आपण पूजा करीत आलेलो आहे आणि त्या झाडांपासून तो ऑक्सिजन भेटत आहे, त्याच्यामुळं आपण जगत आहे. म्हणजे निसर्ग तुम्हाला जगवीत आहे आणि निसर्गाला तुम्ही वाचवीत आहात, म्हणूनच तुम्ही निसर्गपूजक आहे. आणि हे पाच पालीचं खूप महत्त्व आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर ना नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला आहे ना वेगवेगळे माहिती भेटेल. आदिवासी संस्कृती, क्रांतिकारक, सर्वच जे बंडखोरी होऊन गेले त्यांची माहिती भेटत जाईल. तर चला, जय आदिवासी.